आज दुपारच्या जेवणामध्ये की नाही थोडंसं स्पेशल होतं. आता ही वांगी जी बघताय ना, तुम्हाला असं काही स्पेशल वाटणार नाही, पण आमच्यासाठी स्पेशल होतं. कारण की 5-6 महिन्यानंतर जर ही 5-6 वांगी आमच्यापर्यंत कशी तरी आलेत ना, तर आमच्यासाठी ते स्पेशलच आहे. आणि ते स्पेशल करावेत म्हटलं, त्यांना आठवणी ठेवावं म्हणून असं खारं वांगं करण्याचं मी ठरवलं. तर शेंगदाणे भाजलेले होते, बाकी खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ते असंच होतं. ते मी मिक्सरमधून ओबड-धोबड वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि थोडंसं मिक्स करून जी वांगी आपण कट करून घेतलेली आहेत की नाही, तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे खारं वांगं कसं करतात? तुम्ही पण मला सांगा. मी तर असंच करते. तर तेलामध्ये बघा जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. खारं वांगं तर काही ठिकाणी फक्त मिठाचंच बनवतात असं पण मला वाटतंय. पण मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत कारण की थोडंसं तिखटपणा म्हणजे तो तिखट लागली नाही भाजी नंतर, पण एक छान टेस्ट येते त्याच्यामुळे. तर तेलात छान मी परतवून घेतलं अगोदर. चांगली वांगी वाफलून घेतली आणि त्याच्यानंतर जे कूट होतं शिल्लक राहिलेलं त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून टाकलेलं आहे. खूप जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. एक सरबरीत जी भाजी असते ना, तर तशी टाकायची आहे. तर अशी छान भाजी झालेली होती. सांगायचं असं आहे की ही जी वांगी आहेत की नाही, तर आमच्याकडे म्हणजे बडोद्यातूनच थोडंसं पुढे आमचे काही नातेवाईक चाललेले होते. मग आईने त्यांच्यासोबतच थोडंसं मला जे साहित्य पाहिजे होतं, जसं की तूप, अंडी, वांगे असं काय तिने पाठवून दिलेलं होतं. तर कुणी आलं ना, की आमच्याकडे स्पेशली वांगे येतात. आम्ही रात्री स्टेशनला आणायला गेलेलो आणि एवढं छान वाटतं ना, घरून काहीतरी आपल्यासाठी स्पेशल आलेलं आहे ना, ते बघण्यातच एवढा आनंद असतो. मला तो खूप छान वाटतं आणि स्पेशली आईच ही गोष्ट करू शकते, आपल्यापर्यंत पोहोचवू शकते. तर असं बघा मस्त दुपारच्या जेवणात भाकरी आणि खारं वांग्याचं बेत केलेलं आहे आणि त्या सर्वांचे आभार ज्यांनी ही वांगी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.